तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर मित्रांनो, मी इथं याच्या अगोदरच कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं की तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवरून तुम्ही व्हिडिओ बघता, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, रील्स बघण्यात टाईम घालवतात. तर तुम्ही इतर रील्स बघण्यात टाईम घालवता, तर मला असं वाटतं की तुम्ही लहान मुलांचा व्हिडिओ बघितला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन असल्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा. तर तुम्हाला खूप छान छान भाषणं वगैरे दाखवतो. तर आता इथं बेच्या पाड्याची सुरुवात होणार आहे आता, की लेझिमच्या तालावर कशी मुलं बेच्या पाड्यामध्ये बघा आता, आणि इतरही कार्यक्रम बघा. रानवाडीवरची शाळा असल्यामुळे इथं कोण येत नाही जास्त, पण प्रत्येक मुलांचे आई किंवा वडील इथं सगळेजण आलेलेच आहेत. तर आता भाषणंसुद्धा इथं आहेत, भाषणंसुद्धा बघा तुम्ही. तर आता आमच्या गिरिजाचं भाषण आहेत. आता गिरिजा खांडेकर इंग्रजीतनं भाषण करणार आहे. इंडिपेंडन्स डे. Good morning to all my respected teachers, parents and my dear friends. Today we all gathered to celebrate this great national event. I am very happy to speak here on this great independence. People all over the country celebrate. जय हिंद, जय भारत. बळ दिले आम्हा बलवंत होण्यासाठी, दिशा दिली आम्हा यशवंत होण्यासाठी, प्रेम दिले आम्हा माणुसकी जपण्यासाठी, वाहतो ही पुष्पांजली तुम्हाला नित्य स्मरणासाठी. त्यासाठी तिच्या भाषणात शेवटचं वाक्य महत्वाचं होतं, आय शॅलो टू फ्रीडम फायटर, म्हणजे स्वातंत्र्य सैनिकासाठी ती अभिवादन करत होते. यानंतर शुभम खांडेकर. आहे का तब्येत नीट? ये अध्यक्ष, माश्या, पूज्य, गुरुजा, वर्ग, तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकू प्राणपणाने आम्ही याचे असे बोलून मी माझ्या भाषेचा पूर्ण जेवण. तर हा शुभम आमच्या भावाचा मुलगा बबनचा. तर मला इथं थोडंसं कट पॉईंट करता येत होतं, पण मी केलं नाही. तर त्याला ज्यावेळेस तो मोठा होईल आणि बघेल त्यावेळेस त्यालाच हसू येईल की बाबा आपण पहिलं कसं भाषण करत होतो. तर ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघा. तुम्ही गिरिजाचं भाषण तर बघितलं.
पण आता पुढं गिरीशचं सुद्धा भाषण आहे. गिरीशचं सुद्धा तुम्ही भाषण बघा. शुभम नंतर तुम्ही भाषण केलेलं बघितलं आणि शुभांगी आमची आहे ती काय तुम्हाला माहितीच आहे, ती काय भाषण करत नाही. पण तुम्ही नक्कीच आता गिरीशचं सुद्धा भाषण पुढं बघा. पुस्तकाचे वाचन करतो आणि विद्यार्थ्यांना संदेश देतो की पुस्तकाने मस्तक बदलते आणि काय एकदा मस्तक बदललं की ते पुन्हा पुढे मस्तक होत नाही. ज्ञान मिळव आणि देशाची सेवा कर असा भगत सिंग कुणाला देतात. हा थोर क्रांतिकारक माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे करून मी माझे भाषण संपते. जय हिंद, जय भारत. Good morning everyone, my name is Raya. Today is 15th August. I wish you all a very happy Independence Day. It is a national festival of India. We got freedom on this day. We remember our freedom fighter on this day. I am proud to be an Indian. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. धन्यवाद. खूप सुंदररित्या त्याने सांगितलेलं आहे. देश मेरा मायके, मायके ये संसार, सितारों की रोशनी से चमके है हिंदुस्तान, असा आय लव्ह माय कंट्री असं संदेश तिने दिलेला आहे. अध्यक्ष भाषण हा. अध्यक्ष महास्तग पूज्य गुरुजनावर हा. तुम्हाला तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय हिंद, जय भारत. जय भारत. छान. धन्यवाद. देशभक्तीचे गीत आमचे इथून एक दिनांगत राही असं तो छानपैकी संदेश दिलेला आहे. यानंतर गिरीश खांडेकर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी माहिती देत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जात होते. त्यांनी भारतातील 565 संस्थानिकांचे एकत्रीकरण करून भारताला बलाढ्य राष्ट्र बनवले. म्हणून त्याच्याविषयी मला असे वाटते, सरदार देशासाठी लढले, निजामाचे निशाण पडले. म्हणून भारत सरकारने वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वोच्च हुद्द्यामध्ये पुतळा उभारला आहे. अशा या महान राष्ट्रभक्ताला मी कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद, जय भारत. काय बाबा, सितारों से चांद प्यारा है, मछली को पानी प्यारा है, चातक को बसंत प्यारा है. दोस्तों, हमें हिंदुस्तान प्यारा है. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी सगळे संस्थानक एका हिंदुस्थानाच्या छत्राखाली आणलेलं आहे. धन्यवाद. यानंतर आरोही खांडेकर. तिरंग्याच्या प्रत्येक रंगात शूरवीरांचे बलिदान. भारत माता है मान, हाच आपला अभिमान. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताच्या स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत. मित्र हो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. त्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक वीरांनी आपले प्राण पणाला लावले. त्याच्या त्यागानेच आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत. स्वातंत्र्यवीरांना करूया शतश प्रणाम. त्याच्या निस्वार्थी त्यागानेच भारत बनला महान, भारत बनला महान. मी एवढेच म्हणेन की विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, भारत माता की जय. जय हिंद. नाव समीक्षा समाधान लवते. यात पहिली 16 कथा रंगाला 3 रंगात महे सारखी आनंदाने. जय घोषाने कुमतीनाथ दाही दिशा, जगण्याची नवे आशा. जय हिंद, जय भारत. विकासाची खुर्द येता पहिली काका कावळा शेणात पडला, नदीवर गेला आंघोळ केली, देवात गेला नमस्कार केला. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुचरण वर्ग आणि माझ्या
आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. अशी महिलाप्रमाणे 3 रंगांचा आमचा तिरंगा, केशरी, पांढरा आणि हिरवा, नभी फडकतो वाहतो नित्य परवानाची गाथा. मीरा गावडे, झाशीची राणी. पूज्य गुरुजन वर्ग असेच माझा बालमित्रांनो, आज आपण भारतात जमले आहोत. झाशीची राणी ही एक थोर वीरांगना होती. झाशीच्या राणीचे बालपणीच नाव म्हणून होती. तिच्या वडिलांनी तिला युद्धकला शिकवली. तिने इंग्रजांना जबरदस्त आव्हान दिले होते, तरी इंग्रजांनी तिचे राज्य खलास केले. तिने विरोध करून मेरे झाशी नाही दूंगी घोषणा केली. इंग्रजांशी लढा दिला, त्यात तिला वीरवरण आले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. फिर भी सफर का इरादा है, ना हारूंगी कभी जिंदगी से, ये औरों से नहीं मैंने अपने आप से वादा किया है. असा वादा झाशीच्या राणीनं केला आणि ती म्हणते मेरी झाशी नाही दूंगी. असं प्रत्येकाच्या मनामध्ये तिरंगाविषयी सन्मान वाढण्यासाठी आपल्या मनामध्ये प्रेम सन्मान जागृत करा. अनिकेत आबासाहेब गावडे. सर्वांना माझा माझे नाव अंकिता गावडे. मी आज भाषण म्हणलं पुस्तक 3 रंगात. आज अभ्यासात नतमस्तक होऊन ज्यांनी बहादर जय हिंद, जय भारत. संभाजी वाघमोडे. महात्मा गांधी याविषयी माहिती देतात. अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या छोट्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. अशी माझी नम्र विनंती. महात्मा गांधी हे भारताचे थोर सुपुत्र होते. ते नेहमी खरे असत. सर्वजण त्यांना बापू असे म्हणत असत. ते खूप शिकले व देशासाठी इंग्रज लढले. व देशासाठी खूप मोठा त्याग केला. देशाने त्यांचा महात्मा असे म्हणून गौरव केला. एवढं बोलून मी माझ्या भाषणाचे संपवतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधी राणी आणि उच्च विचारसरणी ही महात्मा गांधीची होती आणि स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने भाग घेतलेले एक नेतृत्व होतं. यानंतर संस्कृती सचिन खांडेकर. माझे नाव संस्कृती सचिन खांडेकर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला भगतसिंग यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी अपेक्षा बाळगते. भारताच्या क्रांती लढाईतील ध्रुव तारा म्हणून भगतसिंगाकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले त्या भगतसिंगाला ओळखणार नाही असा भारतीय शोधून सापडणार नाही. भगतसिंग मरणापूर्वी पुस्तकाचे वाचन करतो आणि विद्यार्थ्यांना संदेश देतो की पुस्तकाने मस्तक बदलते आणि एकदा का मस्तक बदललं की ते पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही. ज्ञान मिळवा आणि देशाची सेवा करा असा संदेश भगतसिंग आपणास देतात. अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रमाण. जय हिंद, जय भारत. जोश है, जुनून है, क्रांतिकारी खून है, ताकत हिम्मत हौसले से रहेगी, लखपत मैं आजादी का सिपाही लेता हूँ शपथ. अशी भगत सिंगांनी शपथ घेतली आणि त्यांनी सांगितलं ये जिंदगी वतन के लिए जीना है आणि खरंच देशासाठी प्राण अर्पण केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या समोर येते आरुष वाघमोडे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरुष आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट स्वातंत्र्य झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो. सर्वजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी आपण देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. बोला भारत माता की जय. त्यानंतर श्रावणी इंदे. सारे जवान शेतकरी हिंदू सता हमारा, हिंदू सता हमारा. सारे जवान शेतकरी हिंदू सता हमारा. तिरंग्याचा राखून मान करते आपल्या सर्वांना. भारत भूमी माझे चंदनीच्या चिमुकल्या हाताने केला तिला वंदन. जय हिंद, जय भारत. व
वसुदैव कुटुंबकम, सर्व भारत देश हे आपले कुटुंब आहे, सारे जानाशी आजच्या हिंदू सुद्धा हमारा. या एक माकडाविषयी तसं एक छोटूस त्याने नाट्य बसवलं आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला ते संदेश देत आहे. माझे नाव आपल्या मूक नाट्यातनं आपल्याला जगाला संदेश देत आहेत की आपण खोटं कधी बोलायचं नाही आणि चुकीचं काय ऐकायचं नाही, कारण चुकीचं ऐकलं सत्य काहीच नसते आणि चुकीमुळे एवढा राग भडकतो की ते भांडणामध्ये रूपांतर होते आणि खोटं एक लपवायला गेलं तर त्याला 17 खोटं बोलावं लागते. म्हणून ह्या गोष्टी आयुष्यात आपण कधी करायचं नाही. आणि पवन दत्तात्रय सांगत आहे की चुकीचं काय पाहायचं नाही. सध्या देशामध्ये व्यापीचार मोठ्या मोठ्या चुकीच्या घटना घडत आहेत, ते न पाहता योग्य असं चांगलंच आपण पाहावं, असं सुंदर असं मूक नाट्यातनं यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करा. विश्व शांतीचे आणि समतेचे ब्रीदा फुले राखूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्या, जात धर्म ते विसरून जाऊ आपण सारे भाऊ भाऊ. भारत भूच्या छत्राखाली ऐक्य फुले राखूया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावरी भिरूया. पाऊल आता पुढेच टाकू, भारत भूच्या कीर्ती राखू. हरी क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया. चला चला रे आज तिरंगा या खांद्यावरी भिरूया. धन्यवाद. देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है. हम उस देश के फूल है यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है. याच्यानंतर आपल्या पुढे सादर करण्यासाठी येत आहे आरोही संदेश से आते है, नृत्य सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे. बाकी है अभी तो नापी है मुट्ठी भर जमी तुमने, अभी तो सारा आसमान बाकी है. संदेशे आते है, संदेशे आते है. यानंतर आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहे चुटकुले पवन दत्तात्रय शेळके आणि कीर्तन म्हणून जय वाघमोडे आणि ड्रायव्हर आहे शुभम वाघमोडे. चला लवकर या, आपापली जागा घ्या. Please take one ticket to the supermarket, please. Here it is. Oh, it's crowded. There is no seat. Auntie, you can take my seat. Very kind of you. Thank you. Good boy. Thank you. छान. त्याने बघा एक प्रवास करत असताना एक वृद्ध स्त्री त्यात चाललेली असते. मग एक शाळकरी मुलगा म्हणून केतन जे काय करतो त्या लेडीजला जागा देतो. म्हणजे अशी शाळकरी मुलांमध्ये काय आपले मूल्य शिक्षण रुजवण्यात जातं. यानंतर अजून एक छोटस आहे गेटिंग रेडी. मग आता शाळेला मुलीला तयार करायचं आहे, तर मग आईचं आणि त्या लेकराचा संवाद कसा होते ते आपल्या पुढे सादर करते. मग आईची भूमिका करत आहे गिरिजा खांडेकर आणि मुलगीची भूमिका करत आहे श्रेया लोटे. Shreya, it's crowded. There is no seat. Shreya, time to ready for school. Yes, mommy. First, comb your hair. Yes, I am getting ready. Now, button up your shirt properly. Okay, mommy. Tie your shoes. Yes, I am getting ready. Very good, Shreya. Thank you, mommy. Bye. छान टाळ्या वाजवा. आईचा आणि मुलीचा बघा संवाद सुंदर चालू आहे आणि आई मुलीला आपल्या लेकराला नटवून चांगलं शाळेला पाठवत आहे. आपल्या समोर ओ मेरे पापा हे नृत्य घेऊन येत आहे. तिच्यासाठी पुन्हा शब्द जोरदार टाळ्या वाजवा. हम
या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आता फक्त महिला मंडळ मधून एक आणि आपल्या जेंट्स पालक मधनं एक या असं दोघांनी थोडस आपलं अल्पस छोटस मत मांडावं आणि त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका क्षीरसागर मॅडम हे आभार मानतील. त्यानंतर खाऊ वाटप होईल आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता या दिवशीच संपन्न होईल.